हेच हो, आपण यंग आहोत. आपण अजून माझ्या डोक्यावरची केस पांढरी झालेली नाहीत, काळी आहेत. हो, अजून काळी केस आहेत. काकांमध्ये जोश आहे. अंजली तलवारताई कल्पतादा नमस्कार म्हणतात. कल्पतादा होते आहेत. हो अंजलीताई नमस्कार. मेसेज डिलीट झाला आहे, मेसेज डिलीट करू नका. धन्यवाद. हो, आता मी चाललो आहे घरी. मला भूक लागलेली आहे. जेवायचं आहे. काकू आले असतील. काकू आईनं भेटायला गेल्या होत्या. तर आपण हो जरा बसलो इकडे. हो 3 तास झालं मी उभा आहे आणि असं 3 तास लाईव्ह घ्यायचं, उभं राहून एवढे कष्ट करायचे आणि एवढा एक माणूस कष्ट करताना त्याला सपोर्ट करायचे. जे लोक सपोर्ट काढून घेतात काय हरकत नाही. तरी वन मॅन शो आहे, आपण लढतो आहे. आणि तुम्हाला ह्या लाईव्हच्या माध्यमातून कळत असेल की काकांमध्ये काका गेले किती दिवस झाले लाईव्ह घेत आहेत. ते रोजचे 10 तास लाईव्ह घेणं म्हणजे चेष्टा नाही. आणि हेच प्रेरणा मी सगळ्या यूट्यूबरला एक प्रेरणा आहे, एक यूट्यूबरला सबक आहे की एक वयस्कर माणूस एवढा लाईव्ह घेऊ शकतो. आणि तर यूट्यूबवर नुसतं ग्लॅमर हे करून व्ह्यूज मिळत नाही, त्याला मेहनत करायला लागते. आणि काय म्हणतात ना, आपल्याला चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा आहे. स्वतःला एक्सपोज करून पैसा मिळवायचा नाही. हो, हल्लीचं यूट्यूबला लोक एक्सपोज होऊन पैसे कमवतात. आपल्याला एक्सपोज व्हायचं नाही आहे. हो, आपले संस्कार जपायचे आहेत. आपल्या चॅनलचं नाव जपायचं आहे. आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणे आपले सगळे व्हिडिओज असतात, आपले लाईव्ह असतो, आपलं बोलणं असतं, आपले लाँग व्हिडिओ असतात. त्यामुळं आपण कुठं वल्गॅरिटी एक्सपोज करत नाही. त्यामुळं आपला जे चॅनलला शोभल तेच आपण व्हिडिओ टाकत असतो. वल्गर व्हिडिओ, घाणेरडे व्हिडिओ, डबल मिनिंगचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकत नाही. त्यामुळं आपल्या चॅनलचं आपण स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे. आणि हे स्टँडर्ड आपल्याला कमी व्ह्यूवर्स असले आणि जरी आपल्याला यूट्यूबकडून पैसा मिळाला नाही तर आपण ह्या जगात हयात नसलो तरी आपलं कोणी चॅनल बघितलं तर त्या लोकांनी नावं काढले पाहिजे की बाबा माझं चॅनल बघून, माझी ॲक्टिंग बघून बरेचसे यूट्यूबर त्यांच्या लाईव्हमध्ये म्हणतात काका आम्ही तुमचं व्हिडिओज बघतो, तुमचे व्हिडिओ आम्ही कॉपी करतो, तुमची ॲक्टिंग कॉपी करतो, तुमची ॲक्शन कॉपी करतो. आणि मी जेव्हा व्हिडिओ काढतो तर मला ती ॲक्शन माझ्या मनात माझ्या स्वतःतनं येत असते. आणि मी कुठलाही व्हिडिओ काढताना 1 टेकमध्ये काढतो. एक अर्धा तासामध्ये मी 3 व्हिडिओ काढतो. आणि मी गावाला गेलो होतो तेव्हा सकाळी 5:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7:30पर्यंत एका दिवसात मी 100 व्हिडिओ काढले होते. 100 व्हिडिओ काढले होते, चित्रित केले ते. त्यातले ते हँग झालं होतं तेव्हा मला एवढं यूट्यूबचं माहिती नव्हती. पण आपण असंच एक रेकॉर्ड आता करणार आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7:30पर्यंत 100 व्हिडिओ काढणार आहोत. काय लोक म्हणतात काका तुम्हाला एवढे व्हिडिओ काढायला ताकद येते कुठं, शक्ती येते कुठनं. तर ही ताकद, ही शक्ती मला तुमच्यापासून मिळते. तुम्ही माझ्या लाईव्हला येतात, लाईक करतात, काकाशी बोलतात. आणि कल्पदादा, प्रतापदादा, आमचे बरेचसे दादा आहेत, शिवादादा आहेत, बऱ्याचशा ताई आहेत. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांचे नावं मी डायरीमध्ये लिहिलेले आहेत. त्यांच्याशी पण मी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं, खूप गाईड केलं. अशा ताई आहेत, अशा भरपूर ताई आहेत. अशा ताई पण आहेत आणि अशा तायां पण आहेत. बघा दुनिया गोल आहे, रंगीबेरंगी दुनिया आहे. बघा किती मध्ये हिरवा कलर आहे, त्या शेजारी लाल कलर आहे, त्यानंतर निळा कलर आहे, त्यानंतर गुलाबी कलर आहे आणि भगवा कलर आहे. आणि सगळ्यांचं कलर कॉम्बिनेशन मिळून हा चक्र गोलगोल फिरत आहे. तसंच आपला चॅनल सर्व धर्म स्वभाव आपण आपल्या चॅनलमध्ये दाखवत असतो. प्रत्येक सण आपण कवर करत असतो. आणि आमच्या सुपरस्टार ताई आहेत, त्यांनी आज मला खूप छान सकाळी सपोर्ट केला. काका तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये थोडे इंग्लिश शब्द वापरतात. त्यांना सांगितलं मी कॉन्व्हेंटमध्ये आहे, त्यामुळे थोडे त्यांनी मला सांगितलं शब्द कशाला काय म्हणतात, कसे शब्द वापरा. तर आपण आपलं शिक्षण मराठीमधनं झालं. जर आपण मराठी माणूस असतो, आपण मराठी 96 कोळी मराठा आहे. माझं नाव राजेश पवार, राहणार कात्रज, पुणे. चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो. आणि तुम्ही लाईव्ह पाहत आहात. आणि माझ्या घराजवळच आहे. 3 तास झाले मी लाईव्ह घेत आहे. चिकू ऑफिशियल आले. चिकू ऑफिशियल इथं आले होते. चिकू ऑफिशियल या भेटायला काकांना, जवळच आहे चिकू ऑफिशियल. अजून बसलो आहे मी. 5 मिनटं लाईव्ह घेणार आहे. कल्पना येस यू आर राईट, ॲब्सोल्युटली राईट. चिकू दादा हाय. हो कल्पना दादा, मी खूप सहन केले, खूप हे केले. पण शेवटी माणसाची सहनशक्तीच्या बाहेर जर गेलो तर माणूस मग चिडतो. आणि ती सहनशक्ती माझ्याकडनं आता मला दिवसाचं काम चालू आहे, चिडवाचं काम चालू आहे. आणि बरेच लोक मला डिवसतात. काही लोकांनी फसवलं आहे मला. हो फोनवर गोड बोलून माझे आवाज टेप केलेले आहेत, माझे व्हिडिओ काढलेले आहेत. आणि अशा लोकांना आपण सांगू इच्छितो की असं करू नका. तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत केलं तर तुमच्या बाबतीत पण असं घडू शकतं. पण आपण तसं केलं नाही.
आपल्याला पण भरपूर चान्स होता, पण आपण असं कोणाचा दुरुपयोग केला नाही. आपण सगळ्यांचा उपयोग पण केला नाही. आपण सगळ्यांना